आमगाव तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसीलदार मोनिका कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार सतीश वेलादी, गट विकास अधिकारी एन बी गटुवार, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर पी पराते, सिद्धार्थ बागडे यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये काढण्यात आले। तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीतून सरपंच पदाचे आरक्षण 2025 ते 2030 साठी आरक्षित करण्यात आले। तालुक्यातील 29 ग्रामपंचायतमध्ये महिला करणार राज, यामध्ये अनुसूचित जाती महिला 3, अनुसूचित जाती सर्वसाधारण 2, अनुसूचित जमाती महिला 2, अनुसूचित जमाती सर्वसाधारण 3, नागरिकांचा प्रवर्ग महिला विभाग 8, नागरिकांच्या प्रवर्ग सर्वसाधारण विभाग 7, सर्वसाधारण महिला 16 आणि सर्वसाधारण पुरुष 16 असे एकूण 57 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण हे जाहीर करण्यात आले। यावेळी सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 15 जुलै 2025 आपण आपल्या आमगाव तालुक्यातील ज्या 57 ग्रामपंचायती आहेत त्याच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी इथे उपस्थित झालो होतो। तर त्या 57 ग्रामपंचायतीपैकी 5 जागा ह्या SC कॅटेगरीकरिता राखीव होत्या, त्यापैकी 3 जागा ह्या महिलांसाठी राखीव होत्या। ST प्रवर्गाकरिता 5 जागा राखीव होत्या, त्यापैकी 2 जागा ह्या महिला प्रवर्गाकरिता राखीव होत्या। तसेच नाममात्र प्रवर्गाकरिता एकूण 15 जागा ह्या राखीव होत्या, त्यापैकी 8 जागा या महिलांकरिता राखीव होत्या। तसेच खुला प्रवर्गासाठी 32 जागा होत्या, त्यापैकी 16 जागा ह्या महिलांकरिता राखीव होत्या। त्या महिलांकरिता राखीव जागांसाठी चिठ्ठ्या टाकून आपण ते राखीव जागांचं आपण आरक्षण दिलेलं आहे। तसेच आपण आमगाव तालुक्यातील एकूण 57 ग्रामपंचायतीपैकी 29 जागा ह्या महिलांकरिता आरक्षित झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या आरक्षणाची सभा जी आहे ती घेण्यात आली। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।